ओडिशामध्ये पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली। अधिकाऱ्याच्या घरी 4 कोटींचं घबाड सापडल्याची माहिती आहे। कोळसा विक्रेत्याकडून 30,000ची लाच घेताना अटक करण्यात आली होती। भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ओडिशा खाण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून ट्रॉली बॅगमध्ये भरलेल्या नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे जप्त करण्यात आले। अनिल अंबानी यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली। अनिल अंबानी यांचं घर अबॉर्ड हे जप्त झाल्याची माहिती आहे। 3,716 कोटी रुपयांचं घर जप्त केल्याची माहिती आहे। अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसलाय। ईडीनं त्यांचे मुंबईतील अबॉर्ड हे घर जप्त केले, ज्याची किंमत 3,716 कोटी रुपये आहे। मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। अबॉर्ड ही मुंबईतील 17 मजली इमारत आहे। ईडीनं मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे मुंबईतील घर जप्त केले। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। वारझूकर बंधू भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आज मुंबई या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होईल। चंद्रपूरमधील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारझूकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारझूकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून आज मुंबईत ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास मुंबईत पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।